इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. सणासुदीचे दिवस, सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण. आपल्या माहेरी आलेल्या एका 19 वर्षांच्या विवाहितेनंही असाच आनंदाचा क्षण साजरा करायचं ठरवलं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अवघ्या एका वर्षापूर्वी जिच्या हातावर लग्नाची मेहंदी रंगली, त्याच हातातील बांगड्यांचा आवाज एका क्षणात शांत झाला. नाचण्याच्या कारणावरून झालेल्या एका क्षुल्लक वादाने एका तरुण विवाहितेचा आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाचा बळी घेतला. सोलापूरच्या अलकुंटे चौक परिसरातील सोनी गणेश रामपुरे व 19 हिचे वर्षभरापूर्वीच लग्न होऊन ती मोदी परिसरात सासरी गेली होती. सध्या सणासुदीच्या निमित्ताने ती लष्कर भागातील बालप्पा तालीम येथील आपल्या माहेरी आली. रविवारी सायंकाळी घरासमोर साऊंड लागला. संगीताचा ठेका धरत सोनी आनंदाने नाचत होती. ती गर्भवती असल्याने तिच्या मनात अनेक स्वप्न होती. लवकरच तिच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार होतं. नाचत असताना तिथल्या बापू सुरेश आरगोळे याच्याशी तिचा काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संशयित आरोपीने रागाच्या भरात समोर एक गर्भवती स्त्री आहे याचेही भान ठेवले नाही. आरोपीने सोनीचे तोंड आणि गळा दाबून तिला जोरात ढकलून दिले. त्या धक्क्याने ती जमिनीवर कोसळली. ती पुन्हा कधी उठलीच नाही. सोनी जमिनीवर कोसळताच तिची बहीण लक्ष्मी यांनी तिला तातडीने सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. सोनीने जगाचा निरोप घेतला आणि तिच्यासोबत ज्या चिमुकल्याने जगही पाहिले नव्हते त्याला देखील आईसोबतच त्याचाही अंत झाला. 1 वर्षापूर्वी ज्या मुलीला आनंदाने सासरी पाठवले, तिची अशी अनपेक्षित एक्झिट पाहून संपूर्ण सोलापूर हळहळले. रात्री उशिरापर्यंत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.